तर भाजपचे निर्णय हे सगळे दिल्लीमध्ये असतात असं पंकजा मुंडेंचं म्हणणं आहे। माझ्या नावाची चर्चा प्रत्येक निवडणुकीत होत असते असं देखील पंकजा मुंडेंनी म्हटलंय। लोकसभेवरील प्रश्नावर पंकजा मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। प्रीतम मुंडे लोकसभेच्या 10 वर्ष खासदार आहेत। एनसीपी सोबत युती झाल्यानं मतदारसंघात प्रश्न निर्माण झालेला आहे असं देखील पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे। भारतीय जनता पार्टीचे निर्णय हे दिल्लीत होत असतात आणि दिल्लीमध्ये जे निर्णय तिथे फक्त आम्हीच पोहोचू शकतो, आमचे पक्षाचे नेतेच तिथे चर्चा करू शकतात। प्रीतम मुंडे ऐवजी आपल्या नावाची चर्चा होते। माझ्या नावाची चर्चा प्रत्येक निवडणुकीला होत असते, ह्याची सवय तुम्ही लावून घ्या। प्रीतम मुंडे या 10 वर्ष लोकसभेच्या खासदार राहिल्या आहेत। अत्यंत छान त्यांनी काम केलेलं आहे। राष्ट्रवादी बरोबर युती झाल्यामुळे निसर्गतः माझा मतदारसंघावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। मी राज्याची नव्हे देशामध्ये स्टार प्रचारक राहिलेले। मी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान सर्वकडे प्रचार केलेला आहे। त्यामुळे माझ्या जिल्ह्यातील लोकसभेच्या उमेदवार कोणी असो, स्टार प्रचारक आणि सर्व जबाबदारी ही माझी असणार आहे। हां, राष्ट्रवादीची भविष्यामध्ये जी युती आहे त्यांचे प्रचारक कोण आहेत ते ठरवतील। भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे तर भारतीय जनता पार्टीची जबाबदारी आमची असणार आहे सर्वतः।